लहानपणी आपण पडू नये म्हणून आईने हात धरला. रस्ता चुकू नये म्हणून बाबांनी बोट धरून चालायला शिकवलं. तेव्हा वाटायचं ही दोघं कायमच असणार आहेत सोबत, मजबूत, खंबीर आणि नेहमी आपल्या पाठीशी उभे. पण मोठं होताना एक गोष्ट नकळत घडते. आपण मोठे होतो आणि आई बाबा हळूहळू वयस्कर होत जातात. आई आता आधीसारखी धावत नाही. बाबांच्याही केसांमध्ये पांढरेपणा वाढतो आणि अचानक जाणवतं, ज्यांनी आपल्याला उभं राहायला शिकवलं त्यांनाच आता आपल्या वेळेची गरज आहे. आपण करिअरमध्ये बिझी असतो, मित्रांमध्ये बिझी असतो, स्वप्नांच्या मागे धावत असतो आणि तिकडे आई बाबा फक्त आपल्या एका फोनची वाट बघत असतात, एका भेटीची, एका निवांत गप्पांची. कारण त्यांना महागड्या भेटवस्तू नको असतात. त्यांना फक्त एवढंच हवं असतं, माझं लेकरू आजही माझ्यासाठी वेळ काढतं असं. म्हणून आज जर आई बाबा तुमच्यासोबत असतील तर त्यांना मिठी मारा, त्यांच्यासोबत चहा प्या, त्यांच्या जुन्या गोष्टी पुन्हा ऐका. कारण एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढाल, पण कदाचित ते तुमच्यासोबत बसण्यासाठी तिथे नसतील. थँक्यू.